मित्रांनो, आधार सीडिंग हे आपण ऑनलाईन घरी बसल्याही करू शकतो. आपल्याला कुठल्याही बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये. आधार सीडिंग हे का महत्वाचं आहे? आपण त्याला डीबीटी म्हणतो. जे गव्हर्नमेंट स्कीम राबवतं ते आपल्या अकाउंटला डायरेक्टली ट्रान्सफर होण्यासाठी, म्हणजे त्याला आपण म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर हे जे स्कीम ज्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टली बेनिफिट व्हावा म्हणून आपलं जे अकाउंट आहे ते आपलं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. म्हणून आधार सीडिंग हे महत्वाचं आहे. तर चला तर आपण बघूयात आधार सीडिंग ही आपण कशा प्रकारे ऑनलाईन करू शकतो. चला तर मित्रांनो, आपण बघणार आहोत स्क्रीनवरती आधार सेटिंग ऑनलाईन कसं करायचं आहे. सर्वप्रथम आपण क्रोम वरती जाणार आहोत. क्रोम वरती गेल्यानंतर इथे आपल्याला टाईप करायचं आहे NPCI आधार सेटिंग. यानंतर आपल्याला ही जे सुरुवातीची लिंक दिसत आहे NPCI त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथे जे 3 डॉट जे लाईन दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कस्टमर जे 2 नंबरचा ऑप्शन आहे, इथे हा 3 नंबरचा ऑप्शन आहे होम अबाउट NPCI कस्टमर, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबलर्स म्हणून दिलेला असेल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन दिसतात आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस. आता याच्यामध्ये आपलं प्रिव्हियस आधार म्हणजे आपण सेडिंग केलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला आधार मॅप स्टेटस वरती आपण चेक करू शकतो. इथे तुमचा आधार नंबर टाकायचा, इथं हा कॅप्चा जो दिलेला आहे तो आपल्याला टाकायचा. त्यानंतर चेक स्टेटस जर केलं तर तुमचं ऑलरेडी कुठल्या बँकेसोबत आधार सीडिंग असेल तर ते तुम्हाला तिथे दिसेल. जर नसेल तर तिथे ते शो होणार नाही. आपल्याला आता नव्यानं दुसऱ्या बँकेमध्ये जर सीडिंग करायचं असेल तर त्याची कशी प्रोसेस आहे, तर आपल्याला परत इथं आधार सीडिंग डिसीडिंग वरती आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचे पेज ओपन होतं. इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा. सीडिंग म्हटल्यानंतर तुम्हाला सीडिंग नवीन असेल तर नवीन बँकेसाठी कुठल्या बँकेमध्ये करायचं असेल तर ती बँकेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचंय. बँक ऑफ बरोदा असेल बँक ऑफ बरोदा, कुठली बँक असेल तुमची तर ती बँक तिथे सिलेक्ट करायचंय. इथे जे 3 ऑप्शन आहेत, फ्रेश सीडिंग आहे, मूव्हमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट आणि मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. म्हणजे आता फ्रेश सीडिंग म्हणजे काय, तुमचं याच्या अगोदर सीडिंग केलेलंच नाहीये तर तुम्ही ते फ्रेश सीडिंगचं ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर मुवमेंट ही जी आहे सेम बँक, म्हणजे तुमचं एचडीएफसी बँकेचं आहे, तुमचं कुठलं सॅलरी अकाउंट असेल, दुसरं एक नॉर्मल सेव्हिंग अकाउंट असेल, तर तुम्हाला दोन्हीपैकी एक सीडिंग करायचं असेल म्हणजे सेम बँक, म्हणजे एचडीएफसी बँकेत तुमचे 2 अकाउंट असतील तर ते बँक तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते सेम बँकेचं तुम्ही ते ऑप्शन निवडू शकता. तुमची एक बँक आहे, आता तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, याच्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं असेल, म्हणजे समजा एखादी तुमची एचडीएफसी बँक आहे तर तुम्हाला एसबीआय मध्ये ट्रान्सफर करायचं असेल, एसबीआयचं डीबीटी सीडिंग करायचं असेल तर तुम्ही हे 3 नंबरचं ऑप्शन निवडू शकता. इथे तुमचा सेव्हिंग अकाउंट नंबर टाकायचा आहे, इथे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. अकाउंट नंबर कन्फर्म केल्यानंतर इथे टिक मार्क करायचा आहे. हा जो कॅप्चा आहे तो फिल केल्यानंतर सबमिट करायचा. हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर जनरेट होतो. तो रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, जेणेकरून तो आपल्याला परत चेक करता येईल. म्हणजे कुठं की आधार हे जे शेवटचं ऑप्शन दिलेलं आहे रिक्वेस्ट स्टेटस चेक, याच्यावरती तुम्ही तुमचं आधार जे की सीडिंग झालंय का नाही ते आपण तिथे चेक करू शकता. हे एकदम